श्री स्वामी समर्थ. चला तर मग होळीच्या दिवशी आपण कोणकोणत्या राशी हे मालामाल होणार आहेत त्या ह्या 4 राशीविषयी आज मी माहिती सांगणार आहे. तर होळीविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. बघा, होळी हा सण आपल्या भारतीय संस्कृतीमधला हा भारतीय हिंदू महिन्यातला शेवटचा सण आहे. आणि होळी आपण विविध सण जितके आनंदी उत्साहाने साजरे करतो, अर्थपूर्वक करतो आणि असाच ह्या होळीचा वाईट गोष्टीचा नाश करून चांगल्या गोष्टीचा विजय म्हणजेच हा होळी. म्हणजे आपल्या वाईट गोष्टीच्या आहुती ह्या होळीमध्ये टाकायच्या असतात आणि चांगल्या गोष्टीच शिल्लक ठेवायच्या असतात. म्हणजेच हा होळीचा सण. हा होळीचा सण आपण खूप थाटामाटाने साजरी करतो. आणि शेवटचा मराठी महिना फाल्गुन ह्या महिन्यातील पौर्णिमा येणारा सण म्हणजे होळी. आणि देशभरात विविध ठिकाणी हा सण आपण साजरा अलग अलग पद्धतीने आपण करतो. आणि पण तितकीच खास आकर्षित म्हणजे ह्या दिवशी होळी दहन आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी उलदडून आपण हा होळी धुलिवंदन म्हणून साजरा करतो. म्हणून ह्या होळी शिमगा म्हणजे भगवान शंकराची लीला, यालाच शिमगा सुद्धा म्हटले जाते. म्हणून भगवान शंकराच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन आपल्याला काही सेवापूजा करायची आहे. आणि आपल्या व्यापार वृद्धीसाठी भगवान शंकराच्या पिंडीवर 21 गोमूती चक्र आपल्याला अर्पण करायचं आहे. असे केल्याने आपल्याला व्यापार वृद्धी होते आणि त्याचप्रकारे आपल्या मनासारखी नोकरी प्राप्त होते आणि घरामध्ये सुख समृद्धी आनंद राहते. चला तर मग आपण जाणून घेऊया की आज कोणकोणत्या त्या राशी आहेत की त्यांच्या जीवनामध्ये मालामाल करणार आहेत. त्या राशीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्या कोणत्या राशी आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. पंचांगानुसार 2024 मध्ये 25 मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे. ह्या दिवशी चंद्रग्रहण आणि होळी एकाच दिवशी येत आहे आणि हा योग 100 वर्षांनी आलेला आहे. आणि चंद्रग्रहण सकाळी 10:23 सुरू होईल आणि दुपारी 3:02 संपेल चालेल. मग यानंतर चंद्रग्रहण सर्व 12 राशीवर मोठा प्रभाव पडणार आहे. पण मात्र ह्यापैकी काही खास अशा राशी आहेत चंद्रग्रहण जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरणार आहे. तर ते कोण भाग्यवान लोक आहेत ते आजविषयी ते जाणून घेऊया. मेष राशीवाल्यांनी मेष राशीच्या जीवनामध्ये बघा काय काय घडणार आहे. मेष राशीच्या लोकांनी हे चंद्रग्रहण शुभ ठरणार आहे. नोकरी करण्यासाठी हा चंद्रग्रहण फलदायी असणार आहे. कामात व्याप वाढेल, तुम्हाला मोठे पदवी मिळू शकते आणि ह्या राशीच्या लोकांनी प्रतिष्ठा वाढेल. व्यवसाय करण्यासाठी प्रगती आणि संधी मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्यास शक्यता आहे आणि मेष राशीच्या लोकांनी प्रलंब केलेले लवकर थांबलेले लवकर कामं पूर्ण होतील. पण ह्यांचं खूप जीवनामध्ये चांगले फळ भेटणार आहे. वृषभ राशीवाल्या लोकांचं वृषभ राशीच्या चंद्रग्रहण शुभ असणार आणि त्यांचे नशीब उज्ज्वल नशीब त्यांच्या बाजूने असेल. नोकरी महत्त्वाची पद मिळू शकते. काही महत्त्वाच्या जबाबदारी यशस्वी पाडू शकता आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल. व्यापारी वर्गाशी संबंधित या राशीच्या लोकांना नफा कमवण्यासाठी संधी मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि चंद्रदेवाच्या कृपेने तुम्हाला मानसिक शांती सुद्धा लाभेल. आणि कन्या राशीच्या लोकांसाठी बघा, कन्या राशीच्या लोकांसाठी वर्षातील पहिले चंद्रग्रहण खूप चांगले असणार आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या दिवशी या राशीच्या लोकांनी सर्व प्रलंबित कामे पूर्ण करतील आणि चंद्रग्रहणाचा तुम्हाला खूप फायदा. कन्या राशीच्या लोकांना त्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार आहे आणि त्यांचे कौटुंबिक जीवन आनंदी व सुखी राहणार आहे. आणि चांगली बातमी त्यांना लवकरच मिळू शकते आणि नोकरीत वाढ होण्याची शक्यता आहे. धनु राशीच्या लोकांनी करिअरमध्ये तुम्हाला अनेक नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय केला तर व्यवसायात फायदा होण्यासाठी शक्यता आहे. ह्या राशीचे लोक त्यांच्या सर्व संपूर्ण इच्छा पूर्ण करू शकतात आणि त्यांच्या आरोग्याच्या समस्या सुद्धा चांगले राहणार आहे आणि त्यांचे पगारीमध्ये वाढ होणार आहे आणि मित्र आणि पालकासोबत त्यांचे नाते अधिक घट्ट होणार आहेत आणि कामाच्या निमित्त यश मिळण्याची शक्यता आहे.
आणि आर्थिक प्रगतीसुद्धा सुधरेल. ह्या ग्रहणामुळे ह्या 4 राशीला खूप मोठा फायदा होणार आहे. तर ही राशी आहे वृषभ, धनु, मेष आणि कन्या. ह्या असे 4 राशी आहेत. तर ह्या राशी मालामाल होणार आहेत. त्यांच्या जीवनामध्ये धनाचं येण्याचे अनेक मार्ग भेटणार आहेत. म्हणून ह्या नवीन वर्षाच्या पहिल्या चंद्रग्रहणामुळे ह्या राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. तर होळीच्या दिवशी हा चंद्रग्रहण पडत आहे. 100 वर्षांना हा योग आलेला आहे. होळीच्या दिवशी 100 वर्षांनी हा ग्रहण आलेला आहे. पण हे ग्रहण आपल्या भारतातून दिसणार नाही, म्हणून आपल्याला काही नियम पाळायची काही गरज नाही. हे आपल्या भारताच्या बाहेरच्या लोकांना हा ग्रहण दिसणार आहे. पण ह्या राशीच्या लोकांना ह्या ग्रहणाचा फायदा जरूर होणार आहे. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.